आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिल्पकार राम सुतार यांना आज महाराष्ट्र भूषण यंदाचा महाराष्ट्र भूषण यांना मिळाला आहे आणि त्या संदर्भात त्यांच्याशी बोलूया. ते 100 वर्षाचे झाले आहेत. या 100 वर्षांमध्ये आज जेव्हा त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळाला आहे तर राम सुतार सर, सर्वात पहिले तर अभिनंदन की तुम्हाला हा महाराष्ट्र भूषण मिळाला आहे. पण तुम्ही ज्या मातीने वर आलात, तुम्ही ज्या मातीवर जन्मला, आज त्या मातीचा जेव्हा पुरस्कार मिळतो ही खूप मोठी गोष्ट होते आणि एक मातृत्व कुठे ना कुठे आजूबाजू स्पर्श होते. मातृत्व स्पर्श होते का आजूबाजू? कारण की महाराष्ट्र हाच पुरस्कार बाकी होता. तुम्हाला ऑलरेडी पद्मभूषण वगैरे काय मिळालं? तर ठीक आहे, जे काही मिळालं कशाकरता मी ते काम केलंच नाही. मी जे काम केले पैशाकरता नाही, माझं मान नाव व्हावं हे पण नाही. मी काम करीत गेलो, जे काही मिळायचं ते मिळून गेलं. आणि हे महाराष्ट्र भूषण जे आहे हे सुद्धा मी काम मिळालं म्हणून ते मिळालं. सर, तुम्ही सांगता की तुमच्या पायाखाली भोवरा आहे, ते तुम्ही जेव्हा असं सांगतात त्याचा अर्थ काय? नाही, पायाखाली भोवरा नाही, भोवराचं रूप आहे मनुष्य. अच्छा. भोवरा मनुष्य आहे. भोवराला जे आपण चालतो ते आयुष्यात, म्हणजे हे आयुष्यसुद्धा ते भोवरे तार आहेत. तर माझ्या आयुष्यात आतापर्यंत जे आलो, माझ्या याच्यात इतकी लोळे काय म्हणतात त्याला, आठी आहेत. तर भोवरा अजून चालत आहे. मी चालत इथपर्यंत आलो. आणखी कुठे थांबेल माहीत नाही. पुढे थांबणार तर नक्कीच नाही. तुम्ही 100 वर्षाच्या ह्याच्यावर पण एकदम फिट दिसता आहेत. याचं राज काय आहे सर? चलतं का नामगाडी जो आहे, पण चालत गेलो, माहीत नाही आणखी पुढे किती जाईल. बरं सर, तुमचे खूप वेगळे कामांबद्दल ऐकलं आहे, बघितलं आहे. सर्वात आवडतं काम कोणतं आणि का? असं काही नाही, आता सगळेच कामं आवडतात. पण हृदयाच्या जवळचा कोणता आहे? ज्या माणसाने चांगली कामं केली आहेत त्यांच्याबद्दल आवड, त्यांच्या चेहऱ्याबद्दल, पोजबद्दल त्यावर स्टडी करून त्याचा पुतळा बनवला जातो. एक वरती जे आहे तुमच्या फोटोमध्ये एक विंचू दिसतो आहे. म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, तुमचा स्वतःचा फोटो आणि एक विंचू दिसतोय, ते म्हणजे नेमकं काय? तर असं आहे की एक एक्झिबिशन होतं, कोणीतरी एक्झिबिशन केलं. तर त्यांना एक माहिती मिळाली विंचूबद्दल. तर लहानपणी असताना आमच्या घरामध्ये उपली असायची ना, गावामध्ये उपली असतात ना, म्हणजे विंचू असतात. बाय चान्स उपली काढता विंचू हा बाहेर मला चावला. त्याच्या चावल्यानंतर मग मला राग आला आणि त्याला मारलं. त्याच्यानंतर मारल्यानंतर सुद्धा मग त्याचा जो रंग दिसला, मला साबणाचा रंग दिसला. मग त्या साबणावरच मी विंचू कोरला. तर हे असं असतं की आयुष्यामध्ये काही ठेस जर लावली मनुष्य हुशार होतो. तसं मला विंचू चावला, मला आतमध्ये कला निर्माण झाली. विंचू चावला आणि म्हणून म्हणजे तिथून सुरुवात झाली का? अच्छा. हो सर, आज आपण बघितलं तर राष्ट्रपती भवन म्हणा, तिथे सगळे जे आत्तापर्यंतचे राष्ट्रपती आहेत त्यांचे पुतळे जे तुम्ही काढले आहेत असं समजून येतं. इंदिराजी वगैरे, मौलाना आझाद, आणखी पुष्कळ 16 पुतळे आहेत. तुम्ही ह्या सगळ्यांना भेटले पण आहेत? बरेच लोकांना भेटलो. प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट, योग येतो काहीतरी कामाचा, भेट होते. त्यात तेव्हा जेव्हा तुम्ही इंदिरा गांधींना भेटलात किंवा या अशा मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटलात तर काय एक त्यांच्याबद्दल एक भूमिका तुम्हाला समजली आहे? नाही, म्हणजे इंदिरा गांधींना भेटण्याचा एवढंच की नेहरूंबद्दल माझ्यात आवड होती. नेहरूंबद्दल आवड होती, तर मी एक लहानसा नेहरूंचा पुतळा केला, नेहरूंचा. आणि मी इंदिराजीला देण्यात आलो.
तर मग इंद्रजी मोठा बनवा म्हणा. अच्छा. आणि मग तुम्ही नंतर काय नाही त्याला अच्छा. आणि मग त्यांना तो आवडला, आवडलं मोठं बनवा. मग तुम्ही मोठं बनवला. त्याच्यानंतर मग काय. अच्छा. आज स्टॅच्यू ऑफ युनिटी हा खूप मोठा म्हणजे पूर्ण वर्ल्डमधला मोठा असं समजलं जातं हा स्टॅच्यू बनवला आहे. त्याच्याबद्दल कसं काय हे आलं आणि त्याहूनच कुठे ना कुठे अजून जास्त तुम्हाला स्पेस मिळाली, पुढाकार मिळाला. स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे खरोखरचं की आपल्या देशाला एकत्र केलं. लहान लहान तुकडे होते करून त्याला एकत्र आणलं, हे फार मोठं काम झालं. आणि म्हणून तो आज मोदीने हे जे काम केलं तसं जगामध्ये ते जे आता काम करतात आहे ना, निनाळे जे राष्ट्र आहेत ते आता एकत्र करणार बहुतेक. हां, खरोखरच तुम्हाला असं वाटतं. एक तुम्ही लहानपणामध्ये एक कोणती अशी तुमचं इन्सिडेंट जे तुम्हाला सांगायचं होतं असेल, तुम्हाला आई कोणी जास्त प्रेरित तुम्हाला कोणी केलं. आई तर आईचं जसं काम करायची, पापड लाटायचे, कुरडया करायच्या, हां ते असं तिच्याबरोबर काम करायचं मी. मग तुमच्यामध्ये ही जे गुण आहे ते कसं कुठून आलं, म्हणजे काय हे आहे, बाबांचं होतं कोणाचं काय हे? नैसर्गिक आईमध्ये जो गुण आहे, बापामध्ये गुण आहे ते मुलामध्ये येतच, हां. त्याप्रमाणे वाढतात. अच्छा. तर माझ्यात जे गुण आहे आईचे पण आहेत, वडिलांचे पण गुण आहेत. आणि प्रेरित कोणाशी होता तुम्ही. तर काय ते. अच्छा. बरं, आता येणाऱ्या वेगवेगळ्या तुमचे प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्यातलं एक म्हणजे आता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा बनवलेला पुतळा. तुम्ही मला त्या दिवशी सांगत होता तो कसा तुम्ही बनवला आहे, की हात असा एकदम आणि कॉन्फिडंट, जे अपोनेंट्स येतात त्यांच्यावरती अटॅक करण्यासारखा तो मोड आहे, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. काय ते शिवाजी महाराजांचा जो एक फोर्स आहे, हं. एक फोर्स म्हणजे दुश्मनावर अटॅक करायचं, त्याची पोज म्हणजे दुश्मन यांना पाहून पळून जाईल अशी ती पोज आहे. एक ताकद दाखवण्याची की आमच्यामध्ये ही ताकद आहे, तुम्ही जवळ येऊ नाही शकत. गो असं आहे. एक शेवटचा प्रश्न, तुमची एक इच्छा आहे, ती इच्छा काय आहे तुम्ही सांगाल. अरबी समुद्रात पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येणार आहे आणि तुमची अजून काय इच्छा आहे. माझी इच्छा आहे की असं का नाही होत असं मला नेहमी वाटायचं. कोणी यायचं ते मी हा प्रश्न करायचा, पण कोणी काही गौरमध्ये हा विचार नाही पाठवला. तर माझी इच्छा आहे की आतापर्यंत शिवनेरी किल्ला महत्त्वाचं आहे. शिवण्यात किल्ला म्हणजे इच्छा आहे लोकांची सगळ्यात मोठा पाहिजे. तर योगायोगाने शिवनेरी किल्ला पण आहे चांगला उंच, त्याच्यावर आणखी उंच शिवाजीचा पुतळा होईल घोड्यावर, फार चांगला होईल. तिथे शिवनेरी देवी आहे, तर शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी अगदी योग्य आहे, ते का नाही व्हावं. तर शिवनेरी किल्ल्याकडे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा का मोठा पुतळा नाही व्हावा आणि बरोबरच शिवनेरी देवी आहे तर त्यांचाही पुतळा का नाही व्हावा, अशी एक इच्छा आहे त्यांची. हे होते राम सुतार. 100 वर्ष आणि त्या 100 वर्षामध्ये आज जेव्हा महाराष्ट्र भूषण मिळाला आहे, हा राज्यालाच नाही मात्र देशाला एक खूप मोठा भूषण आहे असं समजून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रंजन रस्तोगी बरोबर मी उर्वशी खोना, झी मीडियासाठी.